हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा लेक्चर तुम्ही आडवा मोबाईल करून बघायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्याच्या अगोदरचं जे चॅप्टर नंबर 3 होतं ते मी ऑलरेडी सर्व प्रॉब्लेम तुमचे घेतलेत. ओके, तर ते अगोदर बघायचं आहे आणि ते बेसिक होतं ते तुम्हाला करावं लागेल, त्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी करतील. सो आता आपण स्टार्ट करणार आहोत चॅप्टर नंबर 4. तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. हे मराठी मीडियमचं 11th स्टँडर्डचं चाललं आहे लेक्चर. तर या ठिकाणी चौथं चॅप्टर आहे आपलं खातेवही, प्रपंजीयन आणि लेजर. ओके, तर असे तिघं नावं आहेत. लेजर हे इंग्लिशमध्ये असतं. तर यामध्ये काय काय दिलेलं ते आपण आता बघूया. इंट्रोडक्शन बघूया या अगोदर. लेखांकनाच्या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक व्यवहार त्यांच्या कालक्रमानुसार, म्हणजे काय, आजची तारीख लिहायची आणि काय व्यवहार झाला तो लिहायचा, त्याला म्हणतात कालक्रमानुसार, आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्रोनोलॉजिकल ऑर्डर. रोज किर्दीत नोंदविण्यात येतात. या सर्व व्यावसायिक व्यवहारांची नोंद जमा खर्चाच्या मूळ पुस्तकात करण्यात येते. जमा खर्च म्हणजे काय? जमा म्हणजे येणारे पैसे आणि खर्च म्हणजे काय, जाणारे पैसे. आणि हे जे सर्व लिहितो ना आपण, त्याला काय म्हणतो, जमा खर्च पुस्तक. ओके, जमा खर्चाच्या पुस्तकांचे खालील गट म्हणजे काय आहेत, वेगवेगळे आता गट यामध्ये तुम्ही बघा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लेजर म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, डिफरंट टाईपचे बुक्स असतात. तर ते बघू आता जसं तुम्हाला मी सांगाल, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, कारण की हे बेसिक अगोदर आपल्याला बघावं लागेल नेमकं काय. आता बघा, लेखाकर्माची पुस्तके, त्याला इंग्लिशमध्ये बुक्स ऑफ अकाउंट्स. आता त्यामध्ये 2 टाईप आहेत. फर्स्ट इज रोजकिर्द. ओके, रोजकिर्द आता आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये बघितलं आहेत. ओके, नंतर सहाय्यक पुस्तके मूळ नोंदीची. हे काय आहेत, सहाय्यक पुस्तके मूळ नोंदीची किंवा प्राथमिक नोंदीचे पुस्तके, असं हे तिघं नावे ते दिलेले आहेत. क्लिअर आहे. त्यानंतर बघा, रोजकिर्द म्हणजे काय, सहाय्यक पुस्तके मूळ नोंदीचे किंवा प्राथमिक नोंदीचे पुस्तके असं त्याला म्हणतात. नेक्स्ट बघू आपण खातेवही, त्यालाच काय म्हणतो लेजर, जे आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. यालाच काय दुसरं नाव, दुय्यम नोंदीचे पुस्तक किंवा अंतिम पुस्तक. बघा, हे प्राथमिक, हे अंतिम, हे सहाय्यक किंवा दुय्यम नोंद, असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर इथपर्यंत. चला मग आता पुढे जाऊयात. पुढे काय म्हणतोय, सर्व व्यावसायिक व्यवहाराच्या नोंदी ह्या रोजकिर्दीत होतात. ओके, सर्व व्यवहार जसं आपण चॅप्टर 3 मध्ये बघितलं ना, कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं, सपोज मी माल काय घेतला, उधारीवर आणला किंवा मी माल आणला, मग मी काय लिहायचो सांगा बरं. मी माल आणतोय मीन्स माझ्याकडनं काय जातोय, पैसा जातोय. मग मी काय लिहायचो, खरेदी खाते. ओके, आणि जमा काय करायचो मी, रोकड खाते, म्हणजे माझ्याकडनं काय केलेली, कॅश गेलेली, असं आपण या ठिकाणी बघितलं आहे. क्लिअर इथपर्यंत. तर तुम्हीही थोडंसं लक्षात ठेवायचं की आपण मागच्या चॅप्टरमध्ये काय काय शिकलो, तेच आता पुढची स्टेप आपण शिकणार आहोत. मग याची आम्हाला जाणीव असली पाहिजे. जसे बघा, संपत्तीमध्ये काय काय येतं, कॅपिटल येतं, तुमची मोटर कार येते. देयता म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजे काय, कर्ज घेतलं असेल किंवा कोणाकडनं उधार आणलं असेल त्याला काय म्हणतो आपण, देयता. खर्च विविध प्रकारचे असतात. तुमचं लाईट बिल असेल किंवा रेंट असेल म्हणजे भाडे असेल. नंतर उत्पन्न म्हणजे आपण जे पण काय विकतोय त्याच्यातनं जो पण काय फायदा होतोय त्याला काय म्हणतो, उत्पन्न. रोख उधारी म्हणजे रोखमध्ये पण होतं किंवा इथे असं ऑब्लिक द्यायला पाहिजे होतं ते, किंवा उधारी इत्यादी संबंधीचे व्यवहार ठराविक कालावधीनंतर विशिष्ट बाबीवर किती खर्च, उत्पन्न, रोख, उधारी इत्यादी संबंधीचे व्यवहार ठराविक कालावधीनंतर विशिष्ट बाबीवर किती खर्च झाला हे माहीत करू शकतो. आलं लक्षात. म्हणजे आपण चाललाय, व्यवहार चाललाय, आपण जर्नल एंट्री म्हणजे काय, रोजकिर्द करतोय, बट आपल्याला कुठेतरी स्टॉप घ्यावा लागेल ना, का तुम्ही असं वर्षानुवर्ष हेच करत राहणार नाही. तर आपल्याला एका महिन्यात किती खर्च झाला, किती उत्पन्न झालं, हे सर्व गोष्टी काय कराव्या लागतात, लेजरमध्ये आपल्याला कळत असतात. ओके, पुढे बघूया. किंवा कोणत्या व्यक्तीला, पक्षाला, पार्टी किती पैसे देणे आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे रोजकिर्दीवरून सहज मिळू शकणार नाहीत. याच ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसते. ओके, मग आता बघा, माझा बिझनेस चालला आहे मोबाईलचा.
क्लिअर? एक्झाम्पल, माझं मोबाईलचं मोठं शॉप आहे. मी काय करतो आहे, मोबाईल विकतो आहे. ते रोखीने पण विकतो आहे, कॅशमध्येही विकतो आहे आणि उधारीवर पण विकतो आहे. बट मला कळायला पाहिजे ना, कारण की मी जे मोबाईल विकतो आहे ते मी मोबाईल कोणाकडनं तरी विकत आणतो आहे, बरोबर ना? तर सॉरी, तर ते मोबाईल मला किती रुपयांचे आले, किती हजाराचं मी उधारीवर आणलं, किती हजारांचं मी रोखीने मोबाईल आणलं, हे सर्व दिसण्यासाठी मला काय करावं लागेल, लेजर बघावं लागेल. म्हणजे काय, खातेवही ते बघावं लागेल. त्यालाच म्हणतो आपण दुय्यम नोंदीचे पुस्तके. ओके, ते रोजकिर्दीत आपल्याला कळत नाही. रोजकिर्दीच्या या मर्यादेवरून आम्हाला खातेवहीची गरज भासते. आपल्याला कसली गरज भासते मग, खातेवहीची. खातेवहीला लेखांकनाचे मुख्य पुस्तक म्हणजे काय, प्रिन्सिपल बुक असेही म्हणतात. एकाच वेळी रोजकिर्द व सहाय्यक पुस्तकात व्यवहारांची नोंद करण्यात येते. दुसरीकडे तेच व्यवहार खातेवहीत स्थानांतरित करून संबंधित खाते उघडले जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण काय केलं, व्यवहार केला, माल विकला, माल आणला, जे व्यवहार असेल तो कुठे लिहिला मी, रोजकिर्दीत. ओके, नंतर खातेवहीला लेखांकनाचे मुख्य पुस्तक म्हणतात असेही माहिती आहे. एकाच वेळीच आपण काय करतो, रोजकिर्द आणि सहाय्यक पुस्तके. आता सहाय्यक पुस्तके कुठले कुठले असतात मी तुम्हाला ते सांगेलच, पुढे तो आपला टॉपिक येणार आहे. ओके, पण दुसरीकडे तेच व्यवहार काय करतो आपण, स्थानांतरित म्हणजे तिकडे ट्रान्सफर करतो आणि त्याच्या स्पेशल खाते उघडले जातात. आता पुढे बघूया खातेवहीचा अर्थ व महत्त्व, मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ लेजर. ओके, तर हे खातेवही म्हणजेच काय, लेजर आपण हे चॅप्टर बघतोय. तर याच्यावर आपण महत्त्व काय आणि याचा अर्थ काय ते बघू. पहिले बघूया आपण अर्थ आणि व्याख्या. ओके, पेज नंबर 90चं संपलं आहे, आता 91चं आपण बघूया. खातेवही हे लेखांकनाचे मुख्य पुस्तक आहे. बघा लक्षात घ्या, खातेवही हे लेखांकनाचे कुठलं पुस्तक आहे, मुख्य पुस्तक आहे, हे लक्षात ठेवा. याला अंतिम नोंदींचे म्हणजे फायनल एंट्री पुस्तक असे देखील म्हणतात. यात सर्व खात्यांची माहितीचा गोषवारा असतो. उदाहरणार्थ बघा, सर्व माहिती असते यात. काय काय असतं, उदाहरणार्थ संपत्ती खाते म्हणजे माझ्याकडे काय काय संपत्ती. नंतर देयतेचे खाते म्हणजे मला कोणाकोणाला पैसे द्यायचे. भांडवल खाते म्हणजे काय, माझ्याकडे किती भांडवल उरलेलं आहे, किती पैसा उरलेला आहे, किती माल उरलेला आहे. नंतर उत्पन्नाचे खाते, माझं उत्पन्न एकूण किती झालेलं आहे. आणि खर्चाचे खाते, माझं एकूण किती खर्च झालं आहे. हे सर्व गोष्टी काय आहेत या ठिकाणी तुम्ही बघता येतात. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट पुढे बघू. लेजर हा शब्द लॅटिन भाषेतील लेजर या शब्दापासून बनला आहे. हे एक मार्काला येऊ शकतं की तुम्हाला लेजर हा शब्द कुठून आलेला आहे, तर हा लॅटिन भाषेतील या शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ होतो समाविष्ट करणे. म्हणजे काय, टू कंटेन. समाविष्ट करणे म्हणजे काय, आता हे एक गोष्ट आहे आणि याच्यात दुसरी गोष्ट समाविष्ट करणे, त्याला काय म्हणतो आपण, लेजर म्हणत असतो. क्लिअर इथपर्यंत? टू कंटेन. खातेवही म्हणजे सर्व खात्यांची माहिती ज्यात समाविष्ट आहे. क्लिअर? खातेवही म्हणजे काय, लेजर म्हणजे काय, सर्व खात्यांची. आता कुठले कुठले खाते येतात ते आपण पुढे बघणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की लेजरमध्ये म्हणजेच खातेवहीमध्ये सर्व खात्यांचा समावेश केला जातो. सर्व खाते ज्या ठिकाणी एकत्र केली जातात त्याला खातेवही किंवा लेजर असे म्हणतात. तुम्हाला डेफिनेशन विचारू शकता, तर याप्रमाणे तुम्ही लिहायची. ओके, मार्किंग करत चला, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये ह्या गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा. म्हणजे व्हास्ट सिलेबस आहे, खूप मोठा सिलेबस आहे, तर तुम्हाला हे पार्टमध्ये डिवायडेशन करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येईल की पुढचा पार्ट मी टाकला आहे, हा पार्ट नंबर 1 चालला आहे. आता पुढचा पार्ट येईल, लेक्चर नंबर 1, पार्ट नंबर 1. ओके, अशा प्रकारे हे पार्ट सर्व पाडायचे असतात. एका विशिष्ट कालावधीत व्यवसायात घडलेले व्यवहार हे व्यक्तीशी, संपत्तीशी, खर्चाशी आणि उत्पन्नाशी संबंधित असतात. बरोबर आहे ना? एखादा व्यवहार झाला तर तो कोणाशी संबंधित असतो, व्यक्ती येतो माल घ्यायला, व्यक्तीशी झाला. नंतर संपत्ती असते, खर्च, ह्या सर्व गोष्टी यात असतात. आणि अशा व्यवहारांच्या शुद्ध प्रभाव आणि परिणाम ज्या पुस्तकात मर्यादित आणि संक्षिप्त स्वरूपात दर्शविले जाते अशा पुस्तकाला खाते पुस्तक किंवा लेखा पुस्तक असे म्हणतात. असं कोण म्हणतंय? SP जैन, KL नारंग असे 2 हे शास्त्रज्ञ म्हणतायत. पुढे काय म्हणतोय ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये, लेखांकनाच्या परंपरागत पद्धतीनुसार खातेवही हे एक मोठे पुस्तक आहे.
या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर एक खाते उघडलेले असते, बरोबर आहे. म्हणून खातेवही व्यवसायाचे मुख्य आणि महत्त्वाचा पुरावा असतो. तर लेखांकनाच्या आधुनिक संकल्पनेनुसार वेगवेगळ्या खात्यांची यादी एकत्र करून संगणकीय खातेवही तयार केली जाते. आता हे फक्त तुम्ही वाचायचे आणि थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, याच्यात जास्त डिटेल जायची गरज नाही. ज्यावेळेस आपले प्रॉब्लेम चालू होतील त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करून देईल. पण एक लक्षात ठेवा, विविध खाते हे आपण एकत्र कुठे करतो? खातेवहीत करतो. EL कोल्लर काय म्हणतात? व्यावसायिक संस्थेचे सर्व व्यवहार, बरोबर. व्यावसायिक संस्था म्हणजे काय? एखादी दुकान किंवा इतर लेखांकन घटकांचे वर्गीकरण संपूर्णरित्या किंवा संक्षिप्तपणे ज्या पुस्तकात समाविष्ट केले जातात त्या पुस्तकाला खातेवही किंवा खाते पुस्तक असे म्हणतात. ओके, तर हे तुम्हाला एक एक मार्काला, 2-2 मार्काला विचारू शकतात. आता महत्त्व काय? खातेवहीचे महत्त्व काय? आपण मान्य आहे खातेवही हे चॅप्टर आपण बघतोय, पण त्याचं महत्त्व आपण बघून घेऊयात. खातेवही हे सर्व व्यवहारांच्या माहितीचा गोषवारा आहे, बरोबर आहे. खातेवही काय आहे? सर्व माहिती त्यात. आपण बघा रोजकीर्द बघितलं, फक्त काय दिसत होतं तिथे की हा व्यवहार मी केला, पण खातेवहीत सर्व गोष्टी कळतात. जसं संपत्ती किती माझ्याकडे, त्यानंतर मला द्यायचं किती म्हणजे उधारीवर किती काय आणलं आहे, नंतर माझं उत्पन्न म्हणजे माझा प्रॉफिट किती झाला, नंतर खर्च किती होतो आहे, हे सर्व आपल्याला यात दिसतं. तसं रोजकीर्दमध्ये म्हणजे काय? जर्नल एंट्रीमध्ये ते दिसत नाही. नेक्स्ट, पुरवठादारांना कोणत्या कारणास्तव किती रक्कम देणे म्हणजे काय? आता हे दुकान आहे माझं, तर मला कुठून तरी माल आणावा लागेल ना, बरोबर. आणि हा माल मी पुढे कस्टमरला विकेल, क्लिअर आहे का? बट मी जिकडून माल आणतोय ते कोण आहेत? माझे पुरवठादार आहेत. तर पुरवठादारांना कोणत्या कारणास्तव किती रक्कम देणे म्हणजे कोणता माल मी कधी आणला आणि कितीचा आणला. ओके, हे सर्व गोष्टी त्यात कळतात. कोणत्या ग्राहकाकडून किती रक्कम घेणे, कोणत्या ग्राहकाकडून रक्कम घेणे आणि मी कितीचा माल आणला आणि किती पैसे देणे याची किमान खात्री करून घेणे हा पुस्तकपालनाचा अंतिम उद्देश आहे, बरोबर आहे. अंतिम उद्देश काय आहे की कितीचा माल मी आणला आणि कोणाकडनं किती पैसे घ्यायचे आणि कोणाला किती द्यायचे, हा आपला उद्देश असतो. खतावणीच्या या प्रक्रियेमध्ये ऋणको आधी धनकोंच्या खात्यावरून सर्व माहिती व परिणाम त्वरित उपलब्ध होतात. ओके, पुढे बघूया. तेरीच पत्रक तयार करण्यासाठी खातेवहीची गरज असते. तेरीच पत्रक हे थर्ड स्टेप आहे. फर्स्ट काय आहे? रोजकीर्द. ओके, नंतर काय आहे? खातेवही. नंतर तिसरी स्टेप येते तेरीच पत्रक. ते कसं येतं ते सिलेबसमध्ये आहे. आपण आता पहिले ज्याप्रमाणे सिलेबस दिला आहे त्याप्रमाणे आपण सर्व गोष्टी बघूयात. ओके, मग विविध संपत्ती व देयतांच्या आधारे व्यवसायाची आर्थिक स्थिती सहज माहिती करून येतात, बरोबर आहे ना. आता माझ्याकडे संपत्ती आहे 1 लाख. किती आहे संपत्ती विद्यार्थी मित्रांनो? 1 लाख. आणि माझ्याकडे देयता किती आहे म्हणजे द्यायचे किती पैसे आहेत? 80,000 आहेत. किती हजार द्यायचे मला? 80,000. तर माझ्याकडे किती उरले आहेत? 20,000. म्हणजेच मी काय आहे? प्रॉफिटमध्ये. ओके, मग याच्यावरनं काय कळतं की मी प्रॉफिटमध्ये, म्हणजेच काय झालं? मी प्रॉफिटमध्ये. याचा अर्थ काय? आर्थिक स्थिती कशी आहे माझी? प्रॉफिटेबल आहे, म्हणजे मी नफ्यामध्ये माझा व्यवसाय करून ही आर्थिक स्थिती आपल्याला काय कळत असते, सहज माहिती करून घेता येत असते. नेक्स्ट, खातेवहीतील विभिन्न खात्याच्या आधारे उत्पन्नाची विवरणे तयार करणे शक्य असते. ओके, विविध खात्याची काय असतात? विवरणे, म्हणजे नेमकं कुठल्या ह्याच्यातनं मला किती पैसा मिळाला ते यात कळत असतं. विविध वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खातेवहीचा उपयोग होतो, बरोबर आहे ना. आपल्याला सर्व या ठिकाणी सेपरेट खाते उघडावे लागतात. त्यामुळे माझं जर खर्चाचं खातं स्पेशल असेल तर मी त्या ठिकाणी बघेल की माझं या ठिकाणी जास्त खर्च होते, तर मी त्याला कमी कसा करेल. खातेवहीत व्यवसायाचा परिणाम दर्शवला जातो, त्यावरून भविष्यातील योजना, अनुमान इत्यादी बाबत योजना करता येतात. बघा या ठिकाणी मी आताच सांगितलं खातेवहीत काय होतो? परिणाम दर्शवला जातो. परिणाम म्हणजे काय? मला प्रॉफिट होतोय किंवा लॉस होतोय. प्रॉफिट होत असेल तरी पण मी काय करू शकतो? योजना आखू शकतो, अनुमान ठरवू शकतो. आणि लॉस होत असेल तरी मला योजना आखाव्या लागतील की मला प्रॉफिट का होतोय आणि मला लॉस का होतोय. आणि मला प्रॉफिट जर काढायचं असेल आणि तो जर कमी निघत असेल तर मी त्यात अजून काय चेंजेस करू शकतो, कसा बिझनेस वाढायचा, ह्या सर्व गोष्टी यात येत असतात. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? चला आता याचे स्वरूप कसे ते अगोदर बघू.
ओके, म्हणजे स्वरूप म्हणजे काय, फॉर्मॅट म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, फॉर्मॅट. बघा या ठिकाणी लेफ्ट साईड आणि राईट साईड असते, ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. हे थोडंसं छोटं करतो म्हणजे तुम्हाला दोघं गोष्टी व्यवस्थित कळतील. ओके, तर हे क्लिअर दिसत नसेल तर थोडंसं क्लिअरिटी वाढवा. बघा खातेवहीचे स्वरूप. खातेवही हे बंद पुस्तक असून, बंद म्हणजे काय, आपलं वही कसे असते तसं असून त्यामध्ये अनेक पानांचा समावेश असतो. बरोबर आहे. खाते पुस्तक म्हणजे काय, वेगवेगळे भरपूर पाने असतात. खातेवहीतील प्रत्येक पानाला काय दिलेला असतो, अनुक्रमांक. जसं पुस्तकाला हे बघा अनुक्रमांक दिलेला आहे ना, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, पेज नंबर. त्याप्रमाणे खाते पुस्तकाला पण काय दिलेला असतो, पेज नंबर. प्रत्येक खात्याला स्वतंत्र पान असते, म्हणजे प्रत्येक पानावर स्वतंत्र खाते असते. खातेवहीच्या पान क्रमांकाला खतावणी पृष्ठांक म्हणजे काय, लेजर फोलिओ असे म्हणतात. खातेवहीच्या पान क्रमांकाला काय म्हणतो आपण, पेज नंबर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, खतावणी पृष्ठांक, आणि इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला लेजर फोलिओ. खाते हे दोन भागात विभागलेले असतात. खात्याच्या डाव्या बाजूला, बघा खात्याच्या डाव्या बाजूला नावे बाजू तर उजव्या बाजूला जमा बाजू असते. कशी असते हे बघा या ठिकाणी दिलेले आहे. खात्याच्या डाव्या बाजूला काय असते, नावे बाजू, आणि उजव्या बाजूला असते जमा बाजू. क्लिअर इथपर्यंत. हा काय तुमचा सेंटर पॉईंट आहे, हा काय तुमचा सेंटर आहे कोणाचा, ह्या लेजरचा. ओके, तर इकडे ही दिनांक, लगेच इथे दिनांक, इथे तपशील, इथे तपशील, इथे रो पान नंबर, हे रोजकीर्द पान नंबर. ओके, जी रोजकीर्दमध्ये नोंद करतो ना त्याचं पान नंबर लिहायचं असतं या ठिकाणी. ओके, आणि इथे येते राशी नावे बाजूची, आणि इथे येते राशी जमा बाजूची. एवढं सोपं आहे. ओके, म्हणजे आपण बघतो ना की मला आरसा बघतो आपण, तर आपल्यासारखंच आपण उभे राहिलो तर हुबेहूब आपण काय त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड असं आपली समोरची बाजू आणि त्याच्या समोरची बाजू कसं सारखी त्याप्रमाणे या ठिकाणी लिहायचं असतं. ओके, मग उजव्या बाजूला जमा लिहितात. प्रत्येक खातेवहीला अनुक्रमानिका असते. बरोबर आहे. अनुक्रमानिका ही आद्याक्षरानुसार तयार केली जाते. खातेवहीतील प्रत्येक खात्याला जो पृष्ठ क्रमांक दिलेला असतो तो पृष्ठ क्रमांक अनुक्रमणिकेमध्ये त्या संबंधित खात्याच्या नावासमोर लिहिला जातो. त्यामुळे खातेवहीतील असलेले खाते शोधण्यास मदत होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक खातेवहीला काय असतो, अनुक्रमानिका. ओके, अनुक्रमानिका ही काय आहे, आद्य अक्षरानुसार तयार केली जाते. खातेवहीतील प्रत्येक खात्याला जो पृष्ठ क्रमांक दिलेला असतो, खातेवहीतील प्रत्येक खात्याला काय असतो, पृष्ठ क्रमांक, तोच पृष्ठ क्रमांक अनुक्रमणिकेत दिलेला असतो. बघा आपण पुस्तक घेतो त्यावेळेस फ्रंटला काय असतं, तुमचं अनुक्रमानिका असते, आणि तिथे काय असतो, चॅप्टर वाईज सर्व दिलेलं असतं. मग त्या चॅप्टरच्या समोर काय असतो, तुमचा पेज नंबर दिलेला असतो. बस सेमच आहे, काय एवढं डिफरंट नाही. बघा दिनांक, या ठिकाणी या रकान्यात व्यवहाराचा दिनांक लिहिण्यात येतो. वर्ष, महिना, दिनांक स्पष्टपणे लिहायची, लक्षात ठेवा. नंतर तपशील म्हणजे काय, पर्टिक्युलर्स म्हणजे विवरण म्हणजे डिटेल सांगायची. द्विनोंद पद्धतीप्रमाणे या रकान्यात जमा व नावे होणाऱ्या खात्याशी संबंधित विरुद्ध नाव लिहावा. म्हणजे काय, विरुद्ध म्हणजे काय, बघा आता एक लक्षात ठेवा. आता या ठिकाणी काय केलं मी, दोन लेजर म्हणजे दोन हे काढले खातेवही. मग याची लेफ्ट साईड आणि एक राईट साईड असते. ओके, इकडे येणार नावे आणि इकडे येणार जमा. याच्या पण इकडे येणार नावे आणि इकडे येणार जमा. पण हे जर खर्च खाते असेल, ओके, आणि हे जर उत्पन्न खाते असेल तर असे वेगवेगळे आपल्याला करायला लागतात. पण त्याचं काय लिहायचं असतं, विरुद्ध लिहायचं असतं. ते कसं लिहायचं ते मी तुम्हाला प्रॉब्लेम ज्यावेळेस स्टार्ट करेल त्यावेळेस तुम्हाला सांगालच. त्यासाठीच तुम्हाला चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मी ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चरला टाकेल त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. आणि सर्व मी फ्रीमध्ये शिकवतो आहे. डोंट वरी, डोंट टेक टेन्शन. तुम्ही फक्त व्यवस्थित लेक्चर बघा, व्यवस्थित समजा. नसेल समजलं तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने अजून समजावून देईल, पर्सनली समजावून देईल. फक्त तुम्ही माझे होतकरू विद्यार्थीनींपर्यंत हा लेक्चर पोचवा. माझ्या मराठी बंधू भगिनींपर्यंत हा लेक्चर पोचवा आणि आपल्याला अकाउंटमध्ये टॉपचं मिळवायचं आहे. ओके, आणि जे पण काही टॉप येणार त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचं आहे. डोंट वरी, मला कसलीही लालच नाही, मला कसलाही पैसा नको तुमच्याकडनं. फक्त मला फीज म्हणून एकच गोष्ट द्या, लाईक करा जो व्हिडिओ बघता येतो आणि तो फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करायला हवा. ओके, बघणाऱ्यांसाठी, असं इतर लोकांना नका पाठवू. चला, रोजकीर्द पान क्रमांक बघा. पुढे काय आहे,
आता हे राहिलं होतं ना तपशीलमध्ये, द्विनोंद पद्धतीप्रमाणे या रकान्यात जमा व नावे होणाऱ्या खात्याशी संबंधित विरुद्ध नाव लिहा. नावे बाजूच्या सुरुवातीला चे खाते टू तर जमा बाजूला बाय असे लिहावे. तर आता हे तर आपलं मराठीत आहे, त्यामुळे इथे काय लिहावं लागेल, ला. ओके, आणि टूच्या इथे काय लिहायची गरज नाही, ते सांगेलच मी तुम्हाला काय लिहायचं. नेक्स्ट, रोजकीर्द पान क्रमांक, म्हणजे जी आपण रोजकीर्द लिहित होतो ना जमा आणि नावे. ओके, हे बघा अशी होती आपली रोजकीर्द, अशी होती. ओके, अशी आपण लिहित होतो. इथे नावे राशी, इथे जमा राशी, ते तिथला पान नंबर म्हणजे याचा पान नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागेल. पंजी पृष्ठांक फोलिओ म्हणजे पान क्रमांक रोजकीर्दीमध्ये संबंधित व्यवहाराची नोंद ज्या पानावर केलेली असते त्या पानाचा क्रमांक लिहावा या रकान्यात लिहिण्यात येत असतो. राशी म्हणजे काय, अमाऊंट, किती अमाऊंटचा तुम्ही व्यवहार केलेला आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. एवढं सोपं आहे. ओके, चला मग पुढे बघूया. खातेवहीचा नमुना हा सर्वांनी लिहायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये, तुमच्या वहीमध्ये हे लिहा विद्यार्थी मित्रांनो, फास्ट हे तुम्ही लिहायचं आहे. ओके, सर्वांनी हा नमुना काढायचा आहे. त्यानंतर विवरणपत्र स्वरूपानुसार खाते, स्पेसिमेन ऑफ द स्टेटमेंट ऑफ अन अकाउंट, हे बघा हा पण तुम्हाला लिहायचं आहे. हे दोघं तुम्हाला लिहायचे आहेत, एवढंच लक्षात ठेवा. त्या ठिकाणी बघा कसं दिलेलं आहे, दिनांक दिलेला आहे, तपशील म्हणजे काय व्यवहार केला, नंतर रोजकीर्द पान नंबर आहे, नावे आणि जमा राशी आहे. ओके, मग शिल्लक आहे, अध्यक्षर आहे आणि शेअर आहे. शेअरामध्ये काय काय लिहितं ते आपण सर्व पुढे बघूया. ओके, तर आता जे अकाउंटचे विद्यार्थी त्यांना टॅली करायचं असतो. ओके, मग टॅली म्हणजे काय, संगणकीय खाते असतात, म्हणजे आपण कॉम्प्युटरवर हे डायरेक्टली एंट्री करू शकतो. तर आधुनिक लेखांकनाच्या पद्धतीत व्यवहारांची नोंदी करण्यासाठी विविध संगणक प्रणालीचा सॉफ्टवेअरचा उपयोग करण्यात येतो. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने हे तुम्हाला दिलेलं आहे. तर या ठिकाणी मला नाही वाटत तुम्हाला स्पष्ट दिसेल, बघ तुमच्याकडे बुक जर असेल तर त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल. ओके, मग या ठिकाणी अकाउंट इन्फॉर्मेशन आहे, नंतर लेजर आपोआप येतं, नंतर क्रिएट येतं आणि या ठिकाणी आपल्याला लिहायचं असतं. ज्यावेळेस तुम्ही टॅली लावणार एखादं कॉम्प्युटरचं इथे, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. बट आता नका लावू, आता लावायची गरज नाही. आता तुम्ही पहिले बेसिक समजून घ्या. तुमचं 12वी झाल्यानंतर तुम्हाला टॅली हा कोर्स करायचा, एवढं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ते कॉम्प्युटरचं कसं करतात ते तुम्हाला कळेलच. ओके, मग या ठिकाणी बघा कॉम्प्युटरचं कसं असतं, ओरियन कॉम्प्युटर रिपेअर कंपनी हे कंपनीचं नाव, हे लेजर आहे, जनरल लेजर आणि अकाउंट रिसेवेबल. ओके, तर हे बघा या ठिकाणी डिस्क्रिप्शन आहे, कॉम्प्युटर रिपेअर सेल्स, इथे नंबर दिलेला आहे त्या पुस्तकात आणि डेबिट अमाऊंट इथे काहीच नाही. ओके, अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी येतात. आणि जनरल अकाउंट रिसेवेबल बघा या ठिकाणी 9/8/2018 9/8 कॉम्प्युटर स्पेअर पार्ट ऑर्डर, या ठिकाणी ऑर्डर दिलेली आहे. एकूण किती आहे, 7,500. ओके, कॉम्प्युटर स्पेअर पार्ट इथे किती आहे, 6,500चा आणि क्लोजिंग आउटस्टँडिंग स्पेअर पार्ट 14,000. अशा पद्धतीने हे कॉम्प्युटरमध्ये लिहायचं असतं. ते कसं येतं ते अजून आपला भाग नाही, आपल्याला पहिले तुम्ही बेसिक करा, त्यानंतर आपल्याला 12वी नंतर अकाउंट आपलं टॅली ERP9 लावायचं आहे, एवढंच ॲडव्हान्स टॅली लावायचं आहे आपल्याला. ओके, त्याच्याबद्दल पण मी 12वीच्या लेक्चरमध्ये माहिती दिलंच, डोंट वरी. तुम्हाला ह्या अकाउंट विकास अकाउंटन्सी या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रकारचे तुम्हाला एज्युकेशनची माहिती या ठिकाणी मिळणार आहे. ओके, मग पुढे जाऊया. आता रोजकीर्द किंवा सहाय्यक पुस्तकावरून खाते वहीत खतावणी करणे म्हणजे काय, रोजकीर्द किंवा सहाय्यक पुस्तकावरून कशात एंट्री करायची आहे, याच्यात, म्हणजे हे रोजकीर्द हे आणि ते काय दुसरं खाते वही, याच्यावरनं आपल्याला याच्यात एंट्री करायची, त्यालाच काय म्हणतो आपण, पोस्टिंग करणे म्हणजे काय, लिहिणे, त्यामध्ये ट्रान्सफर करणे. पोस्टिंग ऑफ एंट्रीज फ्रॉम जर्नल सबसिडायरी बुक्स टू लेजर म्हणजे काय, पोस्टिंग कशात करायची आहे, जर्नल किंवा सबसिडायरी बुक्सवरनं लेजरमध्ये मला एंट्री करायची. आता ती कशी करायची ते या ठिकाणी आपल्याला सांगितले, तर मी थोडक्यात तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जरी तुम्हाला कळलं नाही थेअरी, तर आपण प्रॅक्टिकल तर घेणारच आहे. प्रत्येक आपण क्वेश्चन घेतच असतो, एकही क्वेश्चन आपण सोडत नाही आणि पेज टू पेज मी तुम्हाला हे सर्व क्लिअर करून देत असतो. ओके, तर व्यवहार जेव्हा होतो तेव्हा त्याची नोंद मूळ नोंदीच्या विविध पुस्तकात
होते. मूळ नोंदीच्या पुस्तकावरून योग्य माहितीच्या नोंद खातेवहीत करण्यात येते. म्हणजे काय बघा, एखादा व्यवहार झाला कुठे लिहितो, रोजकीर्द किंवा इतर पुस्तकांमध्ये. ओके, खातेवहीत संबंधित खात्यामध्ये स्थानांतरित करण्यात क्रियेला खतावणी प्रपंच असे म्हणतात. तर हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे, डेफिनेशन आहे. आता बघा मी काय केलं, रोजकीर्द आणि तिथून कुठे जातो मग लेजरमध्ये, म्हणजे खतावणीमध्ये खातेवहीमध्ये ते जात असतं. आता बघ सर्वप्रथम काय करायचं, कशी एंट्री, सर्वप्रथम रोजकीर्दीच्या नोंदीवरून खातेवही तयार करावी. म्हणजे आता मी रोजकीर्द केलेलं आहे, याच्यावरनं काय तयार होईल, खातेवही तयार करायची. ते कशी करायची मी पुढे सांगतो. योग्य नावाने खातेवहीत आवश्यक खाते उघडावे. म्हणजे काय, आता बघा इथे जर मी परचेस केलेलं असेल तर मला इथे काय करावं लागेल, म्हणजे मी जर खरेदी केलेली असेल, या ठिकाणी खरेदी केली तर इथे काय करावं लागेल, खरेदी खाते ओपन करावं लागेल. खरेदी खाते ओपन करावं लागेल. ते कसं करावं लागेल ते मी तुम्हाला सांगेलच. एक लक्षात ठेवा, पहिले काय करायचं, त्या नावाचं खातं ओपन करायचं. खातेवहीत खात्याच्या सुरुवातीला शिल्लक असल्यास प्रथम ती लिहावी. ओके, जर काही शिल्लक असेल, म्हणजे काय, आता मी 10 वर्षापासून बिझनेस करतोय, आता मी सर्व गोष्टी ह्या क्लिअर केल्या, पण काहीतरी शिल्लक बाकी राहीलच ना, ती काय करेल मी पुढच्या वर्षी ट्रान्सफर करेल. ओके, मग पुढे काय आहे, खातेवहीत खात्याच्या सुरुवातीला शिल्लक असल्यास प्रथम ती लिहावी आणि शिल्लक खाली आणली किंवा पुढे नेली असं त्या ठिकाणी लिहायचं. ओके, म्हणजे ते आपल्याला काय की ही मागच्या वर्षाची शिल्लक आरलेली. नंतर खातेवहीत व्यवहारांची नोंद करताना सर्वप्रथम व्यवहाराची तारीख हे खूप महत्त्वाचे, दिनांकाच्या रकान्यात लिहायचे. रोजकीर्द नोंदणीमध्ये जे खाते नावे होत असेल, बघा रोजकीर्द म्हणजे काय, जर्नल एंट्री जे चॅप्टर 3 मध्ये शिकलो, होत असेल खातेवहीत खतावणी करताना त्या खात्याच्या नावे बाजूवर तपशिलाच्या रकान्यात त्या विशिष्ट नोंदी करता जे खाते जमा करण्यात आले असेल त्या खात्याचे नाव लिहावे. तसेच रोजकीर्दी म्हणजे जे खाते नावे करण्यात आले त्या खात्यांचे नाव लिहावे. बघा आता हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. रोजकीर्द काय, नावे राशी, नावे. ओके, नावे राशी असेल, खातेवहीत खतावणी करता त्या खात्याच्या नावे बाजूवर, म्हणजे आता मी खातेवहीमध्ये हे खरेदी खाते लिहिले. ओके, खरेदी खाते लिहिले आणि हे नावेच बाजूला आहे रोजकीर्दमध्ये, तर कुठे लिहावं लागेल, रकान्यात त्या विशिष्ट नोंद जे खाते जमा करण्यात आले असेल, म्हणजे या नावेच्या उलट म्हणजे जमा बाजू, जे जमामध्ये असेल ते लिहावं लागेल. ते कसं लिहायचं मी तुम्हाला सांगेल. ओके, फक्त एकच लक्षात ठेवा, अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे. ज्यावेळेस मी प्रॅक्टिकल करेल, खूप महत्त्वाचं आहे हे चॅप्टर, चांगल्यानं कळत नाही, तुम्ही लाईटली घेऊ नका, कारण की थेरी तुम्हाला वाटत असेल की नाही असं उलटं लिहिलं हे त्याच्या विरुद्ध लिहिलं, तसं नाही मित्रांनो, भरपूर गोष्टी यात असतात. फक्त असं करायचं आणि तसं करायचं, मग लेक्चर संपल्यावर मग ज्यावेळेस एक्झाम होते 1-2 महिने जातात त्यावेळेस कळतं अरे हे तर आपल्याला जमतच नाही. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तर या ठिकाणी 93 पेज नंबरवरती बघा, 93 पेज नंबरवरती उदाहरण नंबर 1 दिलेलं आहे. तर या ठिकाणी उदाहरण नंबर 1 दिलेलं आहे, तर कसं करायचं हे तुम्हाला सांगेलच. ओके, तर माझ्या मते आता आपण एक काम करूया, उदाहरण 3 झालं, नंतर उदाहरण 4, नंतर उदाहरण 5, नेक्स्ट 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो, 6, 7 विविध खात्यांच्या शिल्लका काढणे. ओके, इथून मेन स्टार्ट होते. तर मी एक काम करतो विद्यार्थी मित्रांनो, आता हा लेक्चर मी या ठिकाणी स्टॉप करतो, म्हणजे उदाहरण नंबर 1 मी स्टार्ट करतो आता. ओके, चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लगेच मी दुसरं चॅप्टर लगेच पुढचं मी लेक्चर तयार करतो आहे. थँक्यू सो मच.